नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करू. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातन, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मावलोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणूनी यती परब्रह्मा. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवस दिशी. हिरळी कदाधिक शास्त्राशी, वेतने घेऊन ठेवले, त्या समयी मुभांपरी विष्णुभुवा ब्रह्मचारी. पात्रत भाषण वेदांतवरी, करुणी लोकाउपदेशिती. कैकांचे भ्रम जवळिले, परम धर्मोपदेशका जिंकिले. हो मार्गवर्ती अशी आणले, सन्मार्गावरी तयाने. त्यांशी आणावे अक्कलकोटी, हे तू पतला नफापोटी. भवत करुणी खटपटी, भुवांशी शेवटी आणले. नृपावळे वेदांत, भुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोती याचे चित्त, आकर्षणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती त्याने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात. चित्ते कसून संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, पहोत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगावी किती होते तयावेळी. पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचार करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींची. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यती राज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून यांशी विचित्र व्रती, भुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्याशी, भुरळ पडली लोकाशी. लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलते हसोत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करती त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्याची. पाहून तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही आशेना. ऐशे ब्रह्मचारी बोलोनी, पातळे आपुल्या संस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामींशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवाशी, लोटली या काहिनीशी. एक स्वप्न तयाशी, चमत्कारिक पडलेशे. आपुल्या अंगावरील वृच्छिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द न बोलवे. जवळी होते ते पारशी, जागृती आली तयाशी. त्याने धरुणी बुवाशी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशाने पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त. म्हणती शांता काय अर्थ, ऐशी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाशी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मापद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखोनी शिकाशी. काय म्हणून घालाशी, जरी व्रथा भय मानितोशी. मग ब्रह्मापद जानशी कैसे. ब्रह्मापद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. याशी लागली कष्ट करणे, फुकट हातानयची. बुवा प्रतिपटली खून, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सददित. तया समयापासून भक्ती, धरली स्वामी चरणी. अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदायोगी झाले. स्वामी चरित्र ब्रह्मा महासागर, त्यातून मुक्ती निवडली सुंदर. त्याचा करुणी आहार, आरपी शंकरा विष्णू कवी. इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत.
सदा परुषोत भावित भक्त सप्तम अध्याय गूढः श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। आजचा अध्याय इथे समाप्त झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अध्याय जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा। चला तर भेटू मग आपण पुढील अध्यायात। नमस्कार।